अचलपूर विधानसभा मतदारसंघात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून माजी आमदार बच्चू कडू यांनी भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप होत आहे। एका कथित ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये एका व्यक्तीच्या हत्येचे नियोजन केल्याचे संभाषण ऐकायला मिळत आहे। या संभाषणात हत्येला अपघाताचे स्वरूप देऊन गेम लावणे, 15 दिवसात काम पूर्ण करणे, काम पूर्ण करण्यासाठी मोठी रक्कम देणे आणि प्रकरण दाबून टाकण्याचे नियोजन करणे या बाबींचा उल्लेख असल्याचे बोलले जात आहे। आमदार प्रवीण तायडे यांनी हा आरोप करत बच्चू कडू यांच्यावर कडक टीका केली आहे। तायडे यांच्या मते निवडणुकीतील पराभव पचवता न आल्याने कडू यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे। दरम्यान बच्चू कडू यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून हा आपल्याला अडकवण्याचा राजकीय कट असल्याचे म्हटले आहे। मी अचलपूर विधानसभेचा आमदार माझ्या विरुद्ध माझ्या चुलत भावाविरुद्ध अभिजित तायडे याच्या विरुद्ध जे व्हिडिओ क्लिप बाहेर आलेली आहे आणि त्याच्यावरती माजी आमदार बच्चू कडूंचा वरती गुन्हा दाखल झालेला आहे। अशा प्रकारचं राजकारण अमरावती जिल्ह्याने कधी बघितलेलं नाही। अनेक मंत्री पडले, निवडून आले, मंत्री झाले, आमदार झाले, परंतु अशा प्रकारचं गढूळ अस्वच्छ राजकारण आणि खालच्या स्तरावरचं राजकारण कधी बघितलं नाही। परंतु काही दिवसापूर्वी बच्चू कडू यांचा पराभव झाला, तो त्यांच्या जिव्हारी लागला, परंतु एवढ्या खालच्या दर्जाचा राजकारणात दर्जा गाठणे ही म्हणजे किळसवाणी गोष्ट आहे। कुणाच्या जीवाशी उठणं हे योग्य नाही। आणि मी एक सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला व्यक्ती जर आमदार झालो, त्यांना सहन होत नाही, पाहावत नाही आणि मी माझ्या माध्यमातून जे कामं मतदारसंघात करीत आहे ती त्यांना पाहावत नाही असं म्हणता येईल। मी अनेक गोष्टी सांगता येतील, त्या क्लिपमध्ये सर्वच आहे। मी त्या क्लिपमधलं म्हणजे सुपारी घेणे, सुपारी देणे हे सराईत गुंड जशी भाषा वापरते अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली आहे। माझं असं आव्हान आहे की त्यांनी जे टिप्पर निवडवणे, ट्रक निवडवणे असा जो प्रकार म्हटलेला आहे, याच्यापूर्वीसुद्धा अशा गोष्टी टिप्परने कुणाला उडवलं काय आणि त्यांच्या हातून अशा बाबतीत काही प्रत्यक्षात घडल्या काय याचा सुद्धा तपास पोलीस प्रशासनाने करावा असं मी आपल्या मार्फत पोलीस प्रशासनाला विनंती करतो। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।